नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला तुम्ही फॉर्म भरला असेल, रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा सेल्फ सर्टिफिकेशन केलं असेल आणि आता तुम्हाला जर त्या फॉर्ममध्ये काही बदल करावायचे आहे का? आता त्यामध्ये तुम्हाला सर्टिफाईड केल्यानंतर तुमचे प्रिंटआउट काढता येते, तेवढी प्रिंटआउट काढून घ्यायची आणि एक एक पॉईंट चेक करायचा आणि पॉईंट चेक केल्यानंतर तुम्हाला ज्या पॉईंटबद्दल डाऊट आहे, ज्या पॉईंटबद्दल वाटतंय की याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे, तिथे तुम्ही बदल करू शकतात का? तर येस करू शकतात. सो ती फॅसिलिटी तुम्हाला पवित्र पोर्टलने दिलेली आहे. आता मुद्दा हाच आहे की ही फॅसिलिटी तुम्हाला किती वेळा दिलेली आहे. सो करून बघावं लागेल. जर करत करत गेला आणि तुम्हाला करता नाही आलं तर मग इश्यू येऊ शकतो. पण सध्या तरी एकदा त्यांनी आता दिलेली आहे, पुढे पण दोनदा तीनदा पण असू शकते. पण तुम्ही काळजी घ्या, एकदा सेल्फ सर्टिफाईड करण्याची प्रोसेस त्यांनी दिलेली आहे. सो एकदाच करायचा प्रयत्न करा, परत पुढे जाऊ नका. जर लॉक झालं तर होणार नाही. सो आता तरी मी करून बघितलंय सेल्फ सर्टिफाईड, परत तुम्हाला अनसर्टिफाईड करून परत सर्टिफाईड करता येतं. त्याची प्रोसेस काय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. ज्यांना वाटतंय मला करायचंय त्यांनी काय करा, पहिले तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशनची कॉपी पीडीएफ तुम्हाला दिसते, त्याची प्रिंटआउट घ्या किंवा पीडीएफ चेक करा. एक एक पॉईंट चेक करा, बरोबर आहे का, बरोबर आहे का, स्पेलिंग मिस्टेक काय काय बरोबर आहे बघा. सगळं ओके असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर त्याच्यात तुम्हाला वाटतंय बदल करायचा आहे मला, करून टाकतो, होतंय तर करून टाका तुम्ही. ओके, पण एकदाच करा आणि प्रॉपर करा. एका पेपर घेऊन राऊंड करा, जिथे बदल करायचा राऊंड करत चला. ते बाजूला पीडीएफ राऊंड करून घेतली की मग ती मी अनसर्टिफाईड करून परत एकदा ओपन करा आणि मग हवं तिथे चेंजेस करत चला. आता काय करायचं तुम्हाला थोडक्यात सांगतो. फॉर्ममध्ये बदल करता येतो आणि दुरुस्ती कशी करावी स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला मी सांगतो. पण ते सांगण्याच्या अगोदर इग्नाइट अकॅडमीकडनं येणाऱ्या पुढच्या वर्षामधल्या टीईटीच्या बॅचेस आपण चालू केलेल्या आहे, प्लस सीईटीच्या पण बॅचेस चालू केलेल्या आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. द्रोणा 8.0 ची बॅच आहे, 22 डिसेंबर पासून चालू झालेली बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. सेपरेट बॅच आहे. पेपर 1, पेपर 2, पेपर 1 प्लस 2 पण सेपरेट आहे. आणि तुम्हाला वाटलं टीईटी एकत्र करायचं, ती पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला टू द पॉइंट टीचिंग आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, काउन्सिलिंग सेशन आहे, सगळं अवेलेबल आहे. कुठेही जायची गरज नाहीये. सो नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या इतर मित्रांना तुम्ही सजेस्ट करू शकतात. आणि ओल्ड स्टुडंट जर असाल तुम्ही आमचे शिक्षक भरतीतले कोणत्याही बॅचेसचे, तर तुम्हाला 50% ऑफ दोन्ही बॅचेसमध्ये आहे. आणि पहिल्या 500 विद्यार्थ्यांना किंवा आता तुम्हाला ख्रिसमसचा आपला हा कोड आपण यूज करतोय सांता नावाचा, ह्या सांता नावाचा कोड वापरून तुम्ही इथे 25% ऑफ पण घेऊ शकतात. ओके, सो लगेच घेऊन टाका. बॅचेस जॉईन करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली ऑलरेडी, ती जॉईन करा. आणि काही अडचण असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर आहे, ह्या नंबरला तुम्ही कॉल नक्कीच करू शकता. चला तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जात होता. बघा, तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात ना, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन करतात आणि सेल्फ सर्टिफिकेशनच्या पॉईंटवर तुम्ही जातात, त्या ठिकाणी बघा सगळ्यात लास्टला तुम्हाला हा फॉर्म दिसतो बघा. जेव्हा म्हणजे बघा हा एक ही जी प्रोसेस आहे ना, ह्या प्रोसेसमधला जो शेवटचा पॉईंट आहे, आता यात मी दाखवू शकतो तुम्हाला. यात सगळे फॉर्म भरल्यानंतर लास्टला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला बघा इथे फॉर्म दाखवला जातो. हा फॉर्म एकदा बघून घ्या आणि बघितल्यानंतर डिक्लेरेशनवरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक करून तुम्हाला क्लॅरिफाय ऍप्लिकेशन फॉर्म, सर्टिफाईड काय नाव इथे, सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म, याच्यावरती क्लिक करायचं. तुमचा सर्टिफाईड होऊन जातो. आता सर्टिफाईड झालाय तो एकदा एक नोटीस देतो. काय नोटीस देतो, इट इज नेसेसरी टू चेक ऑल फील्ड इन्फॉर्मेशन इन द ऍप्लिकेशन बिफोर सेल्फ सर्टिफिकेशन. इन्फॉर्मेशन फील्ड कॅन नॉट बी चेंज मॉडिफाय आफ्टर इट इज सर्टिफाईड बाय द कॅन्डिडेट. आर यू शुअर यू वॉन्ट टू सर्टिफाईड युअर ऍप्लिकेशन फॉर्म, असं जरी म्हटलेलं आहे, पण तो नंतर अनसर्टिफाईड करून सर्टिफाईड करता येतो. कळतं, येतो. मग इथे काय केलं मी, येस केलं. मला येस अनसर्टिफाईड करायचं आहे, मला काय करायचं आहे, सर्टिफाईड करायचं. मग तुम्ही सर्टिफाईड करून घेतलंय. ओके, तुमचा फॉर्म झाला सर्टिफाईड. कशावरनं कळणार आहे बघा, इथे ऑप्शन आला बघा. काय आला, प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म असा ऑप्शन आला, म्हणजे तुमचं सर्टिफाईड झालेलं आहे. बघा इथे पण ऑप्शन येतोय डाउनलोड सेल्फ सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे तुम्ही सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे. असे दोन मुद्दे दिसत आहे, म्हणजे तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाईड झालेला आहे. जर असं येत नसेल याचा अर्थ तुम्ही अजून सेल्फ सर्टिफाईड केलेला नाही. आणि जर सेल्फ सर्टिफाईड केला नाही तर तुमचा नुसती माहिती भरून पुढे शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये तुमचा विचार केला जाणार नाही. सो सेल्फ सर्टिफाईड करणं गरजेचं आहे. आता सेल्फ सर्टिफाईड केल्यानंतर तुम्हाला बदल करायचा असेल तर अनसर्टिफाईड करता येतो का, ती प्रोसेस इथून चालू झाली. मग याच्या खालीच ऑप्शन आलाय बघा, अनसर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म. आता अनसर्टिफाईड करायचंय तुम्हाला, बदल करायचा ना, मग तिथे क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर विंडो ओपन होते. तुम्ही याच्यावरती क्लिक केलंय आणि बघा इथे बदललाय विंडो. काय आली, अनसर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म. तुम्ही क्लिक केल्यानंतर हे सगळं आलंय. अनसर्टिफाईड करणं हा फॉर्म जो आहे ना, तुम्हाला अनसर्टिफाईड करायचा
करायचं आहे असं दिसतं इथे. आणि मग तुम्ही पुढे पुढे गेलात बघा तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट परत सगळ्यात खाली यायचं. सगळ्यात खाली परत एकदा डिक्लेरेशन बघा, डिक्लेरेशन विंडो आता छोटी झाली, पूर्वी मोठी होती. मग इथे क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला इथे अनसर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं, म्हणजे तुमचा फॉर्म अनसर्टिफाईड होणार आहे. त्यावरती क्लिक केलं की परत एक पॉपअप विंडो येते, व्यवस्थित वाचा ही विंडो. त्यात त्यांनी सांगितलंय ओके तुम्ही एकदा सर्टिफाईड केलं होतं, आता तुम्ही काय करताय परत अनसर्टिफाईड करताय. आता अनसर्टिफाईड केल्यानंतर परत सर्टिफाईड करण्याची जबाबदारी तुमची असेल. नुसतं अनसर्टिफाईड केलं आणि परत सर्टिफाईड केलंच नाही तर त्यांनी सांगितलंय काय पुढील भरती प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाही. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही अनसर्टिफाईड करा, माहिती अपडेट करा, पण सर्टिफाईड जर केलं नाही परत तर याला जबाबदार तुम्ही आहे. नुसतं फॉर्म माहिती भरली सर्टिफाईड केलंच नाही, तुमचा विचार होणार नाही. ती नोटीस नीट वाचायची. मग इथे परत काय तुम्ही अनसर्टिफाईड करण्यासाठी यस करायचं, नसेल करायचं तर नो करा. सर्टिफाईड अनसर्टिफाईड करायचं तुम्हाला माहिती भरायची ना, यस करा. यस केलं की पुढे जाताय तुम्हाला मग आता विंडो ओटीपी विचारतो. असं कुणी नाही करू शकत, कुणी तुमच्या मोबाईलला ओटीपीच येणार आहे. तो ओटीपी इथे टाकायचा आहे, तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी करायचा आहे. व्हेरीफाय केलं की तुमच्या समोर तुमची विंडो ओपन होते आणि जी विंडो ओपन होते सर्टिफाईड करण्यासाठीची, त्यामुळे तुम्ही परत गेला की तुम्हाला हवा तो बदल. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं बघा, महाटेटला मला काय करायचं, इयर बदलायचं होतं. येस, इयर मला बदलता आलं. तुम्ही सगळं बदल करू शकता, जेवढे जेवढे ऑप्शन्स आहेत ना, तुमचे कॅटेगरी पण बदलू शकता, कॅटेगरीच्या सर्टिफिकेट नंबर असेल, डेट असेल ते पण बदलू शकता, अपलोड करायचे डॉक्युमेंट असेल तुम्हाला ते पण बदलू शकता. जिथे जिथे आवश्यकता आहे, म्हणजे तुम्ही सर्टिफाईड करताना जेवढी माहिती भरली ना सगळी एडिट करता येते. मी काय म्हटलं रिपीट करतो, तुम्ही सर्टिफाईड करताना जेवढी माहिती भरली ती सगळी एडिट करता येते. जी इनबिल्ड आली होती टेटची त्यात नाही बदल करता येणार, पण जी तुम्ही आत्ता सेल्फ सर्टिफाईड करताना जेवढी माहिती भरली ती सगळी तुम्हाला एडिट करता येते. मग ज्यांना ज्यांना अपेक्षित आहे त्यांनी एडिट करून घ्या, ज्यांना वाटते चुका झाल्या ते करून घ्या. आता काय चुका कशा चुका हे तुम्हाला सगळं मी ऑलरेडी छोट्या छोट्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. सो ते व्हिडिओ एकदा बघून घ्या. डोमेसाईलचं एनसेल सगळं सांगितलेलं आहे, तुम्ही ते व्हिडिओ बघतच नाहीये. सो छोटे छोटे व्हिडिओ आहे, तुमच्या माहितीसाठी असेल अपेक्षित तर ते नक्की व्हिडिओ बघून घ्या आणि ते सेल्फ सर्टिफाईड परत करून घ्या. आणि ही सगळी जबाबदारी आता अनसर्टिफाईड करून सर्टिफाईड करण्याची जबाबदारी पण तुमची सगळ्यांची असणार आहे. या संदर्भात काही अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण आमच्याकडनं परचेस करू शकता. अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक तर करत चला रे राजांना, लाईक करा. आणि प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. सो पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.